तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमचा सोशल मीडिया, ईमेल, व्हॉट्सॲप, डिजिटल व्यवहार कोणीतरी तुमच्या परवानगीशिवाय पाहत असेल? हो, हे आता शक्य होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायद्यातील सुधारणांमुळे इन्कम टॅक्स ऑफिसर तुमच्या डिजिटल डेटावर थेट प्रवेश करू शकणार आहे. तेही तुमच्या परवानगीशिवाय. यामुळे तुमच्या डिजिटल प्रायव्हसीला किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, तुमच्या दैनंदिन व्यवहारावर काय परिणाम होईल आणि सर्वात महत्त्वाचं, यातून बचाव करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी CA प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसे आपण काळानुसार बदलतो तसेच कायद्यांनाही वेळेनुसार सुधारण्याची गरज असते. 60 वर्षांपूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती की तंत्रज्ञानामुळे आपले जीवन आणि व्यवहार एवढे बदलतील. म्हणूनच 1961 पासून लागू असलेल्या आयकर कायद्यात सरकारने आता मोठा बदल केला आहे. आतापर्यंत आयकर विभागाला केवळ भौतिक मालमत्तांवर छापे टाकण्याचा अधिकार होता, जसं की सुरक्षित लॉकर, रोख रक्कम, दस्तऐवज आणि अन्य मौल्यवान वस्तू. मात्र 1 एप्रिल 2026 पासून हे अधिकार डिजिटल जगातही लागू होतील. या नव्या कायद्यानुसार आयकर विभागाला तुमच्या व्हर्च्युअल डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश करण्याचे अधिकार मिळतील. पण हे व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणजे नक्की काय? नवीन आयकर बिल 2025 मध्ये व्हर्च्युअल डिजिटल स्पेसची व्याख्या अत्यंत व्यापक आहे. यामध्ये अशी सर्व डिजिटल साधने आणि प्लॅटफॉर्म्स येतात जिथे वापरकर्ते संवाद साधतात, आर्थिक व्यवहार करतात किंवा महत्त्वाची माहिती संग्रहित करतात. यामध्ये पुढील 6 गोष्टींचा समावेश आहे. 1. तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, लिंक्डइन. 2. तुमचे ईमेल अकाउंट्स, तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक ईमेल अकाउंट्स. 3. ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग अकाउंट्स, तुमचे शेअर बाजारमधील ट्रान्झॅक्शन्स, क्रिप्टोकरन्सी, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. 4. क्लाउड सर्व्हिसेस, गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, आयक्लाउड यासारख्या सर्व्हिसेस. 5. ओनरशिप रेकॉर्ड्स असलेले ॲप्लिकेशन्स, असे ॲप्लिकेशन्स जिथे तुमची मालमत्ता आणि वाहन मालकीची नोंद केली जाते. आणि 6. इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, म्हणजे असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जिथे महत्त्वाची माहिती संग्रहित केली जाते. तर ह्या सर्वामुळे तुमच्या डिजिटल प्रायव्हसीवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. अर्थात प्रत्येकाच्या डिजिटल माहितीवर सरकार थेट प्रवेश करणार नाही, पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आयकर विभाग अधिकृतपणे तुमच्या डिजिटल खात्यांमध्ये प्रवेश करू शकतो. जर अधिकाऱ्यांना असा संशय असेल की 1. तुम्ही तुमचं उत्पन्न लपवत आहात, 2. तुमच्याकडे अघोषित उत्पन्न किंवा मालमत्ता आहे, 3. तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत आहे, तर या परिस्थितींमध्ये आयकर विभाग अधिकृतपणे तुमच्या डिजिटल खात्यांमध्ये प्रवेश करू शकतो. विशेष म्हणजे काय, तर यासाठी त्यांना न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता नाही. म्हणजेच काय, तर त्यांना तुमची पूर्व परवानगीही घ्यावी लागणार नाही. हा नवा बदल केवळ मोठे उद्योगपती किंवा उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठीच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांवरही परिणाम करू शकतो. कारण आजच्या डिजिटल युगात आपल्या बहुतांश आर्थिक व्यवहारांचा पाठपुरावा ऑनलाईन घेतला जातो. त्यामुळे याचा परिणाम 1. तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या गोपनीयतेवर होईल, जसे की बँक व्यवहार, UPI ट्रान्झॅक्शन्स, ऑनलाईन गुंतवणूक किंवा खरेदी यासारखी माहिती सरकार सहजपणे तपासू शकतं. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात आणि खर्चामध्ये जर मोठी विसंगती आढळली तर तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागू शकतं. 2. तुमच्या डिजिटल व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असेल. तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरती गुंतवणूक करताय, कोणत्या डिजिटल वॉलेटचा वापर करताय, यावरती सरकारचं बारीक लक्ष असू शकतं. 3. सोशल मीडियाच्या वापरावर परिणाम होईल. तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमधील आर्थिक संदर्भ असलेली माहिती सरकार कधीही तपासू शकतं.
उदाहरणार्थ तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या लक्झरी लाईफस्टाईलचं प्रदर्शन करत असाल आणि त्याचा मेळ तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नशी नसेल, तर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 4. व्यावसायिक आणि फ्रीलान्सर यांच्यासाठी नवे आव्हान. व्यवसाय करणारे आणि फ्रीलान्सिंग करणाऱ्यांना डिजिटल ट्रान्झॅक्शनची अधिक पारदर्शक नोंद ठेवावी लागेल. डिजिटल पेमेंट्स आणि ऑनलाईन व्यवहारांची योग्य प्रकारे नोंद नसेल तर तपासणी होण्याची शक्यता वाढू शकते. 5. सर्वसामान्य नागरिकांनाही अनपेक्षित कर चौकशीचा धोका. जर तुम्ही मोठ्या रकमेचे व्यवहार करत असाल किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करत असाल, परदेशात पैसे पाठवत असाल किंवा महागड्या वस्तू खरेदी करत असाल, तर तुमच्या खात्यांची तपासणी होऊ शकते. आता या सगळ्यापासून जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता? तर 1. तुमच्या सर्व डिजिटल व्यवहारांची स्पष्ट आणि अधिकृत नोंद ठेवा. 2. तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य हिशोब ठेवा. 3. जर तुम्ही व्यावसायिक किंवा फ्रीलान्सर असाल तर बँकिंग आणि टॅक्स डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. आणि 4. अघोषित संपत्ती किंवा उत्पन्न टाळा आणि शक्यतो सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर मार्गाने करा. हा नवा बदल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनिवार्य झाला असला तरी याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर कसा होतो हे आपल्याला येत्या काळात स्पष्ट होईल. त्यामुळे स्वतःची आर्थिक माहिती पारदर्शक ठेवणे आणि डिजिटल व्यवहारांची योग्य नोंद ठेवणे ही काळाची गरज आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे. या नव्या बदलावर तुमचे विचार किंवा तुमचे प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू.